गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा किशोर जागे ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, काल सांगितल्याप्रमाणे आपण शेगावला आलेलो आहोत आणि आनंद विहारच्या भक्त निवासामध्ये आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत. काल खूप परेशानी झाली. आम्ही जवळपास 5:30ला संध्याकाळी 5:30ला पोहोचलो होतो. पोहोचल्यानंतर पाहिलं तर खूप सारी रांग लागलेली होती भक्तांची निवासस्थानासाठी आणि जवळपास 5 ते 5.5 तास लागले आम्हाला रूम मिळण्यासाठी, निवासस्थान मिळण्यासाठी. जवळपास रात्रीच्या 10 वाजता आम्हाला रूम मिळाली आणि रूम मिळाल्यानंतर इथे आराम करायला आम्ही थांबलो होतो. तर आता आम्ही सकाळी सकाळी निघालो आहोत महाराजांच्या दर्शनांसाठी. तर चल मित्रांनो, आनंद विहार या भक्त निवासामध्ये अत्यंत सुंदर भक्तांसाठी निवासाची त्याचबरोबर भोजनाची खूप सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणचा जो परिसर आहे तो परिसर सुद्धा अत्यंत सुंदर, स्वच्छ, नीटनेटका आहे. जेणेकरून येणाऱ्या भक्तांचं जे मन प्रसन्न चित्तानं राहील याची सुद्धा या ठिकाणी खूप काळजी घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे सेवेकरी आहेत, सेवेकरी अत्यंत चांगल्या भाषेमध्ये आपल्याशी संवाद साधतात. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला थोडासा बाहेरचा लुक सुद्धा तुम्हाला दाखवतो. हा अत्यंत सुंदर असा परिसर आहे. आम्ही या ठिकाणी थांबलो होतो भक्तनिवास क्रमांक 2D ब्लॉकमध्ये. अतिशय सुंदर असा परिसर, तिथे तुमचं मन अत्यंत प्रसन्न राहील असा हा परिसर आहे आनंद विहार भक्तनिवास शेगावला. आणि खूप खूप प्रसन्न राहील. हिरवीगार झाडी आहे. हे बघा, ही आली श्रावणी. इकडे बसलेले आहेत मामा. तर आम्ही निघालेलो आहोत दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता मागे रस्ता चुकला होता. आता हे बघा, ही आमची श्रावणी, ही आमच्या मामी दिसतात तुम्हाला पाठीमागे. हे बघा, सर्वजण दिसले का? दिसते का तुला? हाय हॅलो कर की सर. तर या ठिकाणी आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी संस्थानाची बस सेवा निशुल्क स्वरूपात उपलब्ध असते. तर आता आम्ही थोड्या वेळात बसचीच वाट पाहतो. या ठिकाणी बस आली का लगेच आपण दर्शनासाठी जाणार आहोत. बस आली. तर मित्रांनो, बस आता आनंद विहार भक्तनिवासमध्ये आलेली आहे. या भक्तनिवासातून 20वा भक्तनिवास येथील भक्तांना घेऊन आता ही बस मंदिराच्या दिशेने निघालेली आहे. आज दर्शनासाठी खूप गर्दी असल्यामुळे बसमध्ये सुद्धा खूप गर्दी आहे. आपण थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आता आपण पाहत आहोत की मंदिराच्या बाजूला जे भक्तनिवास आहे मंदिराचं, त्याच्या बाजूला खूप मोठा पार्किंग स्पेस आता तयार केलेला आहे. त्यामुळे जे कोणी भक्त गाडीने येणार आहेत त्यांच्या गाडीच्या पार्किंगची सुद्धा व्यवस्था मंदिराजवळ आता चांगल्या पद्धतीची झालेली आहे. मंदिराच्या दिशेने जाताना बरेचसे लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने आहेत. त्याचबरोबर मंदिरात घेऊन जावयाचा प्रसाद याची सुद्धा दुकाने आहेत. मंदिराच्या दिशेने जाताना वाटेमध्ये फुलांचे हार, गजरे, त्याचबरोबर प्रसादाची दुकाने आणि बरंच काही या ठिकाणी होतं. India.
दर्शनाच्या रांगेमध्ये बराच वेळ उभा टाकल्यामुळे आमच्या श्रावच्या चेहऱ्यावर खूप थकवा दिसत होता. तुझी मम्मी बघणार आहे ना व्हिडिओ, असं काय करायला? हा सगळे गावाकडचे म्हणतील अनुज, अरे अनुज असं कसा बसला इथं म्हणून. तुझे मित्र सुद्धा म्हणतील तुला. हा काय बोल की. हा 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 तर मित्रांनो, शेगावच्या गजानन महाराजांचं आमचं आत्ताच दर्शन झालेलं आहे. जवळपास 1.5 तास लाईनमध्ये उभा टाकावं लागला आणि त्यानंतर महाराजांचं समाधी दर्शन झालेलं आहे. आणि आता दर्शन घेऊन आम्ही जस्ट बाहेर पडतोय. आणि बाहेर पडल्यानंतर आता आम्ही थोडंसं या ठिकाणी थोडीशी खरेदी आणि त्यानंतर आनंद विहारच्या भक्त निवासमध्ये आम्ही निघणार आहोत. टॅबलेट वगैरे भवरा वगैरे बॅडमिंटन
अहो पाणी ऊस आहे घोडात घोडात ऊस सर्वदा शंभुतुभ्यं जरा जन्म दुःख घताताभिमानं प्रभो पाहि आपण काय खातो रे तू?